रत्नागिरी लोकसभेत राणे आणि ठाकरेंमध्ये वाकयुद्ध रंगण्याआधी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वाद प्रतिवाद सुरू झालाय. पाहूयात. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत ठाकरे विरुद्ध राणे सामना रंगण्याआधीच उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत वॉर सुरू झाले. बिनशर्त पाठिंब्यानंतर मनसेचे नेते महायुतीचा प्रचार करतायत. त्यावरून ठाकरेंचे उमेदवार विनायक राऊतांनी राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर मनसेनं इशारा दिलाय. अशी चर्चा आहे की राज ठाकरे आणि नारायण राणे एका व्यासपीठावर येणार आहेत आणि कणकवलीत सभेचं आयोजन होतंय आणि राज यांची तोप इथे धडाडणार आहे. काय सांगा? ही फुस झालेली तो ही आहे लवंगी फटाके, त्याचा कोकणामध्ये काय फरक पडणार नाही, अजिबात फरक पडणार नाही. लवंगी फटाके आहे ती. यावर मनसे नेते अमेय खोपकरांनी म्हटलंय की तुम्ही आमच्या साहेबांवर खालच्या पातळीची टीका करणार असाल तर आम्ही मनसैनिक ते खपवून घेणार नाही. तुमच्यासारखी घाणेरडी पातळी काही आम्हाला गाठता येणार नाही, पण प्रत्युत्तर देण्याचे इतर मार्गही आमच्याकडे आहेत, एवढं लक्षात असू दे. ही धमकी समजा, नाही तर खुलं आव्हान. आता होऊनच जाऊ दे. मुळात असं आहे, आम्ही पुचकी लवंगी आहे, इलेक्ट्रिक माळ आहे का ॲटम बॉम्ब आहे, 4 तारखेला ज्याच्या त्याच्या लायकीप्रमाणे कळेल त्यांना आम्ही काय आहोत ते. पण एक नक्की, यांचा फुगा फाटलेला आहे. रोज जाऊन हवा भरतात उद्धव ठाकरे फुग्यात, पण यांचा फाटलेला फुगा हवा सोडतोय. म्हणजे फाटलेल्या फुग्यांनी आमच्याबद्दल बोलायची गरज नाही. त्यांनी स्वतःचं बघावं आणि पवार साहेबांकडनं ठिगळं लावून घ्यावीत त्यांच्या फुग्याला. यंदा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत ठाकरेंच्या शिवसेनेकडनं विनायक राऊत तर भाजपकडनं नारायण राणेंमध्ये सामना होणार आहे. गेल्या वेळी शिवसेनेचे विनायक राऊत विरुद्ध महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या निलेश राणेंमध्ये लढत झाली होती. राऊतांना 4,58,022 तर निलेश राणेंना 2,79,700 मतं पडली. राऊतांनी 1,78,322 मतांनी राणेंचा पराभव केला होता. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.